नमस्कार, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी झटपट आणि अगदी 5 मिनिटात होणारा दही टोस्ट बनवणार आहे। बिलकुल आतमध्ये दही मुरणार नाही किंवा फार बेसन पिठासारखं पिठूळ लागणार नाही, यासाठी काही टिप्स पण मी शेअर करणार आहे। तर आता ह्या उन्हाळ्याच्या काळात अगदी वेगळं असं आंबट चिंबट खावंसं वाटतं, तर त्यावेळेस हा दही टोस्ट तुम्ही नाश्त्याला झटपट असा बनवू शकता। तर हा दही ब्रेड सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता। तर हा कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी झटपट होतो आणि अगदी छान होतो। तर तुम्ही बघू शकता हा दही ब्रेड मी बनवला आहे। तर त्याला बेसन पिठाची लेअर अगदी कमी आहे आणि आतमध्ये संपूर्ण व्हाईट असं आतमधला ब्रेडचं स्लाइस आहे। तर हा दही ब्रेड कसा बनवायचा ते आज आपण बघूया। त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये 2 चमचे दही, घट्टसर आंबट असं दही घ्यायचंय। ते दही मी 2 चमचे यामध्ये घेतलं आहे। आता यामध्ये आपण मसाले ऍड करून घेणार आहे। दही थोडंसं आपल्याला पातळ हवं, अगदी फार पातळ नको। तर आता ह्यामध्येच मी 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर हे मी फेटून घेणार आहे दही। तर पूर्ण दही असं हे हळद आणि मिरची टाकल्यानंतर फेटून घ्यायचंय या पद्धतीने। तुम्ही बघू शकता यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। एक अर्धा चमचा मिरेपूड मी घातलाय। मिरेपूडमुळे टेस्ट खूप छान येते। 1 चमचा धनापूड म्हणजे धना पावडर जी आहे ती मी घालून घेतली आहे। आणि आता हे संपूर्ण चमच्याने फेटून हे जे काही मसाले आपण दह्यामध्ये घातले ते मी मिक्स करून घेणार आहे। आणि 1 चमचा जिरे पावडर मी घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित आता मी मिक्स करून घेणार आहे। यामध्ये अगदी 1च चमचा मी चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घातले। बेसन पीठ हे खूप जास्त प्रमाणात घालायचं नाही, अगदी कमी घालायचंय, नाहीतर हे पूर्ण बेसन पिठासारखेच ब्रेड तयार होतील। तर अगदी थोडंसं आपल्याला बेसन पीठ घालायचंय। हे बघा या पद्धतीने 1च चमचा बेसन पीठ घालायचंय आणि आपल्याला हे डायरेक्ट तेलामध्ये न तळता शॅडो फ्राय करून घ्यायचंय। तर हे दही आता मी संपूर्ण फेटून घेते। हे बघा हे फेटल्यानंतर बऱ्यापैकी पातळ झाले, आपण पाणी बिलकुल घातलं नाही। तर घट्टसर असं दही घ्यायचं आणि ह्या दह्यामध्ये हे संपूर्ण मसाले घालून ह्या पद्धतीने दही मिक्स करून घ्यायचं। तर मला अजून कमी वाटत होतं म्हणून मी अजून 2 चमचे दही यामध्ये ऍड करून घेतलंय। बेसन पीठ बिलकुल जास्त घालायचं नाहीये। बेसन पीठ जास्त घातलं तर खूप असं बेसन पिठासारखंच ते लागतं, त्यामुळे बेसन पीठ अगदी 1च चमचा घालायचंय। तुम्हाला किती ब्रेड बनवायचे यानुसार तुम्ही बेसन पीठचं प्रमाण ठरवू शकता। तर या पद्धतीने अशी स्मूथ अशी दह्याची आणि बेसन पिठाची पेस्ट बनवून घ्यायची। बघू शकता तुम्ही फार घट्ट अशी पेस्ट नाहीये किंवा फार पातळ अशी नाहीये। तर याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने असावी दही आणि बेसन पिठाची। तर या पद्धतीने ही कन्सिस्टन्सी संपूर्ण बनवून घ्यायची। आणि आता आपल्याला जे काही फ्रेश ब्रेड आहे ते यामध्ये घालणार आहोत। आवडीनुसार मी थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून घेतली होती ती घातली आणि कोथिंबीर घातली। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता हिरवी मिरची कोथिंबीर, किंवा नाही घातलं तरी चालेल। आता मी पॅन घेतला आहे, पॅन वरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। तर पॅन मध्ये तेल घालून घ्यायचंय आणि पॅन गरम करून घ्यायचा आहे। यामध्येच आता 1 चमचा मोहरी मी घालून घेतली आहे पॅन वरती या पद्धतीने, आणि 1 चमचा जिरे मी घालून घेतले आणि तेल घातलंय। आणि आता ह्यावरती हे ब्रेड या पद्धतीने असा डीप करायचा आहे आणि दोन्ही साइडनी व्यवस्थित आपल्याला जे काही दही आहे ते व्यवस्थित असं ब्रेडला लावून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता पूर्ण दही आपण ह्या पद्धतीने ग्रीस करून घ्यायचंय ब्रेडला। आणि ब्रेड आता ह्या तेलावरती टाकून एका साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि एक साइड झाल्यानंतर दुसऱ्या साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर मध्यम आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय, म्हणजे फार तेलकट असं होणार नाही। मीडियम फ्लेम वरती जर तुम्ही एकदम मंद आचेवरती जर भाजलं तर पूर्ण तेल आतमध्ये ब्रेड मध्ये शिरेल आणि हे व्यवस्थित होणार नाही। तर मध्यम आचेवरती एका साइडने भाजल्यानंतर लगेचच या पद्धतीने पलटी करून भाजून घ्यायचे दोन्ही साइडने। या पद्धतीने हे ब्रेड तेलामध्ये आपल्याला शॅडो फ्राय करून घ्यायचे आहे। अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे। मंडळी, तुम्ही हा नाश्ता एकदा तरी ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। अगदी झटपट होतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा बनवता येतो।
तर हे बघा, ह्या पद्धतीने दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे। आता उर्वरित जे काही ब्रेड आहेत ते देखील मी याच पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घेणार आहे। मध्यम आचेवरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचे। संपूर्ण बेसन आणि दही हे व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे आणि फार तेलाची गरज पडत नाही हे ब्रेड टोस्ट करताना। तर या पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने मी दोन्ही ब्रेड आता भाजून घेतले आहे। तेल असं साईडने टाकून त्यावरती मोहरी जिरे आपण घालून घेऊ शकतो ह्या पद्धतीने आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचंय। मोहरी आणि जिऱ्याचे छान अशी फोडणी बसते ब्रेडला आणि ह्या पद्धतीने आपला हा दही ब्रेड तयार होतो। तर तुम्ही नाश्त्याला उन्हाळ्याच्या काळामध्ये जास्त आंबट वगैरे खावंसं वाटतं, तोंडाला चव नसते, तर ह्यावेळेस हा नाश्ता झटपट होणारा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि अशा छान अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि रोजच अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा। धन्यवाद।